रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? काही वेळेस वाटायला लागतं ना की नजर लागणं हे खरं तर नाही ना. माझ्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. मी 4-5 दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही आहे, कारण 4-5 दिवसापासून व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे साधनच माझ्याकडे नव्हतं, म्हणजेच मोबाईल. तर त्याचं झालं असं, 4 दिवसांपूर्वी माझं काम चालू असतानाच खणांचं गुढी वस्त्र माझे बनवून झाले होते आणि मला फक्त पानांचे डहाळे बनवायचे होते. त्याचं काम करत असताना एक ताई मध्येच आल्या आणि त्या मला बोलल्या की मला स्टिच करून हवे त्यांचा जो कपडा आहे तो. आणि मी नाही बोलू शकले नाही, कारण त्यांना तेवढं अर्जंटच होतं. त्यांनी त्यांची अडचण सांगितली होती. मी ते करायला घेतलं. त्यांना माझा तो सगळा पसारा दिसला. म्हणे चांगलं काम चालू आहे, खूप जास्त पैसे कमवतेस नाही का. बस हेच सगळं बोलणं झालं आणि माझी सुई मशीनची, कपडा कोणत्याही प्रकारचा जाड नसतानासुद्धा तिथेच तुटली. मी आधी काही विचार केला नाही. म्हटलं चला सहजच झालं असावं किंवा आपण काहीतरी चुकीचं पाय वगैरे फिरवला असावा किंवा काहीही होऊ शकतं, असं काहीतरी झालं असेल असं वाटलं. मी दुसरी सुई लावली. दुसरी सुईसुद्धा लगेच तुटली. अशा लागोपाठ 3 सुया तुटल्या. म्हटलं चला आपण काहीतरी चुकीचं करतोय कदाचित. त्यांना त्यांचं काम करून दिलं. पैसे 30 ते 40 रुपयेच कमवले, पण खूप जास्त मनस्ताप झाला. त्याच्यानंतर म्हटलं आयनिंग करून घेऊयात आपण, जेवढे झालेत पानं त्यांना, आणि पॅकिंग करून घेऊया. पॅकिंग करून घेतानासुद्धा माझं काही मन व्यवस्थित थाऱ्यावर नव्हतं. मोबाईलमध्ये म्हटलं व्हिडिओ आपण करूया. व्हिडिओ काढायला घेतला, नकळत हातातनं मोबाईल सटकला आणि मोबाईलचा डिस्प्ले गेला. हा दुसरा फटका मला तिथे लागला. तरीसुद्धा मी मनात विचार नाही केला. कुठेतरी वाटत होतं की नजर वगैरे लागते, असं काहीतरी झालं नसेल ना. पण म्हटलं नाही, असं काही नसावं कदाचित, कारण आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही ना, ती गोष्ट आपल्याला लवकर पटतच नाही. नंतर श्रीहरींकडे प्रार्थना केली. म्हटलं चला सगळं होईल व्यवस्थित. दुसऱ्या दिवशी मशीनवर परत सुई वगैरे चेंज करून थोडीशी सेटिंग करून शिवायला सुरुवात केली, पण काहीच काम झालं नाही आहे. आणि मग तिसरा फटका असा मला लागला की मेकॅनिकला कॉल केला आणि मग कळालं की ती व्यक्ती इथे नाहीच आहे. 1 महिन्यासाठी ती गावी गेली आणि 1 महिन्यानंतर येणार आहे. अरे बापरे, म्हटलं 1 महिना माझं काम बंद पडणार, हे तर माझ्यासाठी खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि आपण कोणाला तरी शब्द दिलेला आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्यांचं सामान बनवून पाठवायचं सुद्धा आहे. ही मनात भीती होती. खरंच अक्षरशः इतका जीव रडकुंडीला आलेला, काय करावं कळत नव्हतं. श्रीहरींना प्रार्थना केली की बस तुम्हीच मार्ग दाखवा. आणि मार्केटमध्ये सहज फिरत असताना एका दुकानाच्या इथे व्यक्ती बसलेली दिसली. चौकशी करताना कळालं की तेच मेकॅनिक आहे. त्यांना घरी घेऊन आले आणि मग मी माझी मशीन त्यांना दाखवली. त्यांनी माझी मशीन त्या दिवशी रिपेअर केली आणि अशा प्रकारे 4 दिवसापासून बंद असलेलं काम माझं परत सुरू झालं. आता म्हटलं नजर लागते तर आपल्याला कोणालाही आपलं काम दाखवायचं नाही, पण असं कसं चालेल. ऑनलाईन व्यवसाय करतोय म्हटल्यानंतर जे आपण दाखवू तेच विकलं जाणार आहे. असं म्हणतात ना, जो दिखता है वही बिकता है. दाखवणार नाही तर विकलं कसं जाणार आहे. त्याचमुळे म्हटलं असो, मला माझ्या कर्मावर विश्वास आहे, श्रीहरींवर विश्वास आहे. तर इतर सगळ्या गोष्टी दुय्यम स्थानाला धरल्यात तर आपण फक्त कर्म करत राहायचं. असो, तुम्हाला जर माझ्याकडून काही वस्तू विकत घ्यायची असतील किंवा बॅग संबंधित काही साहित्य विकत घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. बाकी जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, तर एक लाईक नक्कीच करा. शेअर करता येत असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा. पुन्हा आपण भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये नवीन कामासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.